आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील. आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो. नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेती पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. मगाशी गैनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत. आणि जगाच्या पाठीवर हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात. सोय असो नसो शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही. कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. ही पूजा माझ्या वतीनं नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे.
आणि मला अतिशय आनंद आहे, आमचे तुषारजी भोसले यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी पांडुरंगांकरता तयार करण्याच्या संदर्भात मदत केली, सूचना केली आणि ज्यांनी हा पोशाख तयार केला त्यांची माझी भेट झाली. त्यांचं नाव विसरलो, शुभम तिवारी. मी त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी तयार झालाय. खरं म्हणजे येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोचतेच. आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं. आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक येतात. एवढ्याशा जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात. कोण कसा येतो आणि कसा जातो हे पांडुरंगच पाहतात. पण आता ही वाढती सगळी भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करू, सर्वांना उत्तमात उत्तम सोयी देऊ. जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढेल, जे नागरिक आहेत त्यांना घरं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे वर्ग केलेले आहेत. आणि पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे पंढरपूर येथून शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी खुशखबर दिलेली आहे. ती खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते बाकी आहेत आणि आता हे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये PM किसान योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारने टाकलेले होते. आणि आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 महिन्याचे 2 हप्ते हे राहिलेले होते. ते हप्ते म्हणजे 2-2 हजार रुपये असे मिळून 4,000 रुपये राहिलेले होते. आता ते 4,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथून हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.